आरळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. गावातील मुस्लिम समाज न्यायासाठी गाव सोडणार. आता एकमेव अपेक्षा माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर यांच्याकडूनच. सांगली जिल्हा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील आरळा गावामध्ये मुस्लिम समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले अन्याय, धार्मिक द्वेष, संघटित मॉब हिंसाचार, सामाजिक दबाव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आता संपूर्ण मुस्लिम समाज भयभीत व असुरक्षित झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आणि स्थानिक प्रशासनावरचा विश्वास उडाल्याने आता आरळा गावातील मुस्लिम समाजाने अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला असून न्यायासाठी स्वतःचे गाव सोडून माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर यांच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 7 जून 2026 रोजी आरळा गावातील मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू घेऊन गाव सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला आमच्या गावात सुरक्षितपणे जगता येत नसेल तर न्यायालयाच्या दारात बसून न्याय मागू, अशी भावना आता समाजामध्ये तीव्र झाली आहे. सदर तक्रार अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे आरळा गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजाला लक्ष्य करून धार्मिक तेढ निर्माण करणारे कार्यक्रम, भडकाऊ भाषणे, मशिदीसमोर उचकावणारे प्रकार, तलवारी व हत्यारांसह मिरवणुका, सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रचार आणि मुस्लिम समाजाविरोधात उघड घोषणाबाजी सातत्याने होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीनुसार गावातील काही कट्टरवादी प्रवृत्तींकडून वारंवार मुस्लिम समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. मशिदीसमोर मोठ्या आवाजात घोषणाबाजी, धार्मिक भावना दुखावणारे कार्यक्रम, मुस्लिम विरोधी वक्तव्ये आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सभा घेण्यात आल्याचे गंभीर आरोप अर्जात करण्यात आले आहेत. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या घटनेमध्ये किरकोळ वादाला धार्मिक रंग देत संघटित मॉब हिंसाचार घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांच्या दुकानावर हल्ला, दगडफेक, जीवघेणी मारहाण, आज जिवंत सोडायचे नाही अशा धमक्या आणि कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व घटनांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून होत आहे. उलट प्रत्येक घटनेनंतर मुस्लिम समाजामध्ये अधिक भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत गेली. त्यामुळे आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आरळे गावातील मुस्लिम समाजाला स्वतःची घरे, व्यवसाय, उपजीविका आणि पिढ्यानपिढ्यांची माती सोडण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासन व यंत्रणेकडून न्यायाची अपेक्षा संपुष्टात आल्याने आता माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर हेच न्याय मिळवून देणारे एकमेव व्यासपीठ असल्याची भावना मुस्लिम समाजामध्ये निर्माण झाली आहे. म्हणूनच संपूर्ण समाज न्यायाच्या आशेने उच्च न्यायालयाच्या दारात धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्या: संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय SIT मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व मॉब हिंसाचारात सहभागी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी. मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. आरळे गावातील मुस्लिम समाजाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावी. वारंवार तक्रारी होऊनही निष्क्रिय राहिलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी. पीडित कुटुंबांचे पुनर्वसन व नुकसान भरपाई देण्यात यावी. आरळे व परिसरामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी विशेष कायदा सुव्यवस्था उपाययोजना कराव्यात. आरळा गावामध्ये तात्काळ स्वतंत्र पोलीस आउटपोस्ट स्थापन करण्यात यावी, जेणेकरून परिसरातील अल्पसंख्याक समाजाला सुरक्षा व तातडीची कायदेशीर मदत मिळू शकेल. आज आरळा गावातील मुस्लिम समाजाने घेतलेला गाव सोडण्याचा निर्णय हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून तो महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, संविधानिक हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत उभा राहिलेला अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न मानला जात आहे. हुसेन डांगे, आबिद डांगे, मुनीर डांगे, आमिर डांगे, सद्दाम डांगे, रहीम इनामदार, बाबासो डांगे, निलोफर डांगे, हसीना मुल्ला, समीर डांगे, शब्बीर डांगे, शौकत डांगे, यास्मीन डांगे, सकीना डांगे. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंड, इसरपूर.